नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये मालिका आता अतिशय इंटरेस्टिंग अशा वळणावरती येऊन आता इकडे स्वानंदी ही मल्लिका आणि अर्पिताचे भांडे कसे फोडते आणि अर्पिताने केलेली खेळी आणि राजवाड्यांच्या घरी येऊन आता राहण्यासाठी अर्पिताने आखलेला डाव आता स्वानंदी कशी तोंडावर पाडते, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता इकडे स्वानंदीने एकाच वाक्याने मल्लिकाला गारद केलेलं असतं. तर मल्लिका म्हणते की स्वानंदी, अगं का माझ्या मुलीच्या वाटेवरती टपून बसली आहे तू? आणि मल्लिका म्हणते की तुझ्या डोळ्याने जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवत जा तू. आणि खरं तर मल्लिकाकडे बघत आता स्वानंदी म्हणते की मी ना कायम विश्वासच ठेवत आले, पण या घरात आल्यापासून मला एक नवीन धडा मिळाला आहे. आणि जसं दिसतंय तेच खरं आहे. यावेळी तसा प्रत्येक गोष्टीवरती विश्वास नाही ठेवायचा असे मला या घरात येऊन शिकायला मिळाल्याचे आता स्वानंदी बोलते. आणि स्वानंदी म्हणते की मी त्यांची उलट तपासणी घेत नव्हते, तर मला त्यांची काळजी वाटली म्हणून मी तसं बोलत होते. आणि आता मल्लिका म्हणते की अप्पीची काळजी घ्यायला तिच्या दादा समर्थ आहे, तुला घेण्याची काहीच गरज नाही. आणि मल्लिका म्हणते की राहिला प्रश्न माझ्या जावयाचा, तर त्याला मी अशी सोडत नसते. आणि मल्लिका म्हणते की त्याच्या अख्ख्या घरदाराला रडवल्याशिवाय मी राहणार नाही, कळलं का? कारण त्याने माझ्या आप्पीला रडवलंय. आणि त्यानंतर थपकतच मल्लिका म्हणते की पण स्वानंदी तुझं काय? तर आता स्वानंदी म्हणते माझं काय? तर आता मल्लिका म्हणते की आप्पी इथे आल्याचं तुझ्या चेहऱ्यावरती मला स्पष्ट जाणवतंय, तुला आवडलेलं दिसत नाहीये. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की समोरच्या कानात काहीही भरवू नकोस. तर स्वानंदी म्हणते की नाही, मला अशी सवय नाही आहे, कारण मला राजवाड्यांबद्दल खूप आदर आहे आणि चांगलं काय वाईट काय त्यांना चांगलंच कळतं. फक्त काही माणसांना त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. मल्लिका म्हणते की हे बघ स्वानंदी, तू मला शिकू नकोस, त्या दिवशी मी तुला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं. तर आता मला स्वानंदी म्हणते की काही जरी झालं तरी मी ना जाणार नाही आहे या घरातून. आणि स्वानंदी म्हणते की हे बघा मल्लिका काकू, तुम्ही मला समजावण्यापेक्षा स्वतःची कर्म जरा सुधारली तर एकदमच बरं होईल. आणि ते ऐकताच आता मल्लिकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर हसतच स्वानंदी म्हणते की आलेच मी. आणि पदर झटकत आता स्वानंदी तेथून निघून जाते. तर रागाने मल्लिका आता स्वानंदीकडे बघते. इकडे आता स्वानंदीचे बाबा मंदाकिनीवर भडकत बोलतात की अगं मंदा, तुला एवढी का अपेक्षा आहे की सगळं काम आदिरानेच करावं म्हणून आणि सगळी जबाबदारी आदिरानेच घ्यावी म्हणून? तर आदिरा म्हणते की आई, फक्त तुमची एवढीच इच्छा असते की सगळी घरातली कामं मीच करावीत. आणि मंदाकिनी म्हणते की मग कामाची जबाबदारी तू नाही घेणार तर मग कोण घेणार का आदिरा? तर आदिरा म्हणते की 24 तास तुमची मर्जी राखण्यासाठी मी तुमच्या पाठीमागे नाही फिरू शकत आई. हे बघा, घराच्या जबाबदारी इतकीच मला माझं करिअर महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सुद्धा मला वेळ पाहिजे. आणि इकडे आता आदिरा म्हणते की आई, तुम्ही माझ्यासोबत भांडण काही सोडतच नाही आहे. त्यासाठी मी सरलाताईला घेऊन सुद्धा आले की सरलाताई तुमच्या काळजी घेतील, पण तरीसुद्धा तुमच्या कटकटी सुरूच आहेत आणि काहीही करण तुम्ही भांडायचं काही सोडतच नाही. आणि आता मला याचा वैताग आला आहे. तुमच्या या भांडणामुळे मला ना माझ्या कामावर सुद्धा फोकस करता येत नाही असे आता आदिरा मंदाकिनीला बोलते. मंदाकिनी म्हणते ही बाई आणि एवढं महागडं सोल्युशन, अगं ही काय फुकट काम नाही करणार, हजारो रुपये घेणार आहे. तर आदिरा म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका, मी त्यांचं पेमेंट करील, माझ्या पैशातून मी त्यांचं पेमेंट करील, तुम्हाला त्याचा भार होणार नाही. तर आता मंदाकिनी म्हणते की मला ही बाईच नको आहे. आणि मंदाकिनी म्हणते की तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की मी तुमच्या डोक्यावर ओझं आहे, तेव्हा मला तुमची कोणाचीच गरज नाही आहे आणि सगळ्यांनी इथून माझ्या तोंडासमोरून चालते व्हा असे मंदाकिनी सगळ्यांना बोलते. आणि लगेच आता आदिराचा नाविलाज होतो आणि आदिरा आता सरलाताईला जायला सांगते. तर मंदाकिनी म्हणते की सगळं सामान घेऊन जा तुमचं. गुपचूप सरलाताई तिचं सगळं सामान घेऊन निघून जाते. तर स्वानंदीच्या बाबा आता बोट करत आता मंदाला म्हणतात की मंदा, माझं एक वाक्य तू लक्षात ठेव, तू अशा वागण्याने ना तू एक दिवस एकटी पडशील, एकटी. आणि माझे शब्द तू नीट लक्षात ठेव असे म्हणत आता स्वानंदीचे बाबा तिथून निघून जातात. आणि इकडे आता अर्पिता तिच्या बेडरूममध्ये येत हसतच म्हणते की अगं अप्पी, तू किती मस्त ॲक्टिंग केलीस. आणि एवढ्यात आता मेड आता अर्पिताला चहा घेऊन येते आणि म्हणते मॅडम चहा. तर अर्पिता म्हणते मला येऊन किती वेळ झाला आणि आत्ताशी तू चहा घेऊन येते का? आणि अर्पिता म्हणते की आज माझे सगळे स्नॅक आणून ठेवायचे आणि मला परत सांगायला लावू नकोस. आणि इकडे आता मेड म्हणते की जेवणासाठी काय करायचं? तर अर्पिता म्हणते की तुमच्या स्वानंदी वहिनीने मेनू ठरवून नाही दिला का? आणि जरी ठरवला असेल तर तो कॅन्सल करायचा आणि मला मसाले भात, पापड आणि डाळ भात लागतो. आणि अर्पिता म्हणते की हेच बनवायचं. आणि अर्पिता म्हणते की माझं नाव सगळ्यांना सांगू नको, हे मी बनवायला लावलं म्हणून. आणि अर्पिता म्हणते की सगळ्यांसमोर तुम्हाला आदर करायला हवा, येतंय का लक्षात? आणि इकडे आता खुश होऊन अर्पिता चहा घेऊ लागताच मल्लिका तनतन करत तिथे येते आणि म्हणते की मला अक्कल शिकवते, साली कुठली शहाणी.
चहाचा कप तसाच खाली ठेवत अर्पिता म्हणते, मम्मा काय झालं, कशामुळे चिडलीस? तर मल्लिका म्हणते, स्वानंदीमुळे. आणि मल्लिका म्हणते की या स्वानंदीने माझं डोकं फिरवलं आहे आणि माझ्या ती डोक्यात जायला लागली आहे. तर अर्पिता म्हणते की माझं पण एवढ्या खोलात जायचं त्या स्वानंदीला काय गरज होती? आणि मुळात मला प्रश्न विचारायला ही कोण लागून गेली? मल्लिका म्हणते की दुसऱ्यामध्ये नाक खुपसायला तिला सवयच लागली. आणि आता अर्पिता म्हणते की आपण तिच्याकडे नंतर बघू मम्मा, तिला आता जे काही करायचं ते करू देत. आणि त्यानंतर आता इकडे अर्पिता म्हणते की ते सोड सगळं मम्मा, पण आजचा मी जो ड्रामा केला तो तुला कसा वाटला? तर मोठे डोळे करत मल्लिका म्हणते, म्हणजे? तर अर्पिता म्हणते, हो, आशिषला सुद्धा मी या ड्रामामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि हे सगळं करायला त्याला मी भाग पाडल्याचे आता आप्पी बोलते आणि मला आयुष्यभर हा राजेशाही थाट हवा आहे म्हणून मी निघून आली. ती ऐकताच मल्लिका खुशी होती आणि हसतच मल्लिका म्हणते की तू जे केलं ना ते बरंच केलं आप्पी, तशीही मला तुझी गरजच होती. अर्पिता म्हणते की जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण मी त्या घरी जाणार नाही. मल्लिका म्हणते, अगं तुला कोण जायचं सांगतं? तर आता इकडे अर्पिता म्हणते की दादा आणि दुसरं कोण? दादाचं ना सारखं असतं नाती तोडायची नाही आणि कुटुंबाला धरून राहायचं. विचार करत आता मल्लिका म्हणते की नाही आप्पी, यावेळेस जरा वेगळं आहे आणि मला नाही वाटत समर तुला नांदायला सासरी पाठवील. आणि मल्लिका म्हणते की आज तू जो काही तमाशा केलाय ना तो समरला काय मला देखील धक्का बसलाय. अर्पिता म्हणते की बसू दे ना त्याला धक्का, त्याला ना मला जबरदस्ती सासरी पाठवायला खूप आवडतं ना. आणि इकडे आता समर आता बेडरूममध्ये येताच आता समर आता अर्पिताच्या नवऱ्याचे बोलणे आता समरला आठवते आणि अर्पिताचा नवरा म्हटलेला असतो की काहीही करा पण हिला परत सासरी पाठवू नका, मला ना हिचा वैताग आला आणि मला हिला नातवायचं नाही आहे. आणि आता समर टेन्शनमध्ये येतो तर तेवढ्या स्वानंदी तिथे येते आणि समर शेजारी बसत म्हणते, काय झालं राजवाडी? तर आता समर म्हणतो, मला ना तर धक्काच बसलाय, माझ्या बहिणीच्या बाबतीत ही अशी गोष्ट मला बघायला मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, असे समर स्वानंदीला बोलतो. स्वानंदी म्हणते की मला ना हे थोडं प्रकरण वेगळं वाटतंय आणि यासाठी आपल्याला अगदी खोलात जाऊन चौकशी करावी लागणार आहे राजवाडी. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की मला काय बोलता आलं नाही, पण मोठे भाऊ या नात्याने तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. आणि इनफॅक्ट स्वानंदी म्हणते की तुम्ही आशिषशी सुद्धा बोललं पाहिजे. स्वानंदी म्हणते माझं मन सांगतं काहीतरी गडबडे, कारण स्वानंदी म्हणते की एरवी एवढा शांत असणारा माणूस अचानक एवढा रिॲक्ट नाही करणार. आणि समर म्हणतो, स्वानंदी मॅडम खरं तर माझं समर म्हणतो की मला असं वाटलं तेव्हाच अर्पिता आडमुठेपणा करत होती, पण त्यावेळेस मला समजून घ्यायला पाहिजे होतं. समर म्हणतो, मला असं वाटतंय मीच तिला त्या त्रासामध्ये ढकललंय स्वतःहून. स्वानंदी म्हणते, एक मिनिटं तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. समर म्हणतो की कदाचित त्यावेळेस तिच्या घरामध्ये असंच चालू असेल याचा मी विचारच केला नाही आणि म्हणून ती सारखी माहेरी येत असेल आणि तिला इकडे आल्यानंतर बरं वाटत असेल. आणि मला असं वाटत होतं की अर्पिताला तिच्या सासरची कुठलीच जबाबदारी घ्यायची नाही म्हणून ती इकडे येत असेल, पण खरं तर माझंच चुकलं. आणि समर म्हणतो की आशिष असं वागेल याची मी कल्पना देखील केली नव्हती. स्वानंदी म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला सांगते त्या दोघांशी बोला, त्याशिवाय काय झालं हे कळणार नाही. स्वानंदी म्हणते की खरं तर आता एकत्र बोलू नका, त्यांच्याशी आता वाद झाले ना म्हणजे अर्पिता ताईशी वेगळ्या टायमाने बोला आणि आशिषशी वेगळ्या बाजूने बोला. समर म्हणतो की आपिशी आता बोलण्यात काही अर्थ नाही, कारण आता जर मी तिला बोललो तर त्याचा तिला त्रास होईल. आणि इकडे आता सुस्मिता ही अर्पिताकडे येते आणि आता सुस्मिताला रील बनवायचा असतो आणि व्हिडिओ काढायचा असतो. सुस्मिता आता अर्पिताला मोबाईल असा पकडायला सांगते आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की ना मला ना डान्स करायचा. तर आप्पी म्हणते की सुश तू जर माझा डान्स बघितला ना तर तू व्हिडिओ होशील. आणि लगेच आता खुश होऊन सुस्मिता म्हणते की मग करा ना माझ्यासोबत डान्स. आणि लगेच आता अर्पिता ही सुस्मितासोबत डान्स करायला जाते तर इकडे स्वानंदी गणपती बाप्पाची पूजा करत असते. आणि इकडे आता सुस्मिता आणि अर्पिता डान्स करू लागताच पाठीमागून मेड आता ट्रेमध्ये चहा घेऊन जात असते. तर तेवढ्यात अर्पिताचा त्या मेडला धक्का बसतो आणि तो चहाचा ट्रे खाली पडून त्याचा आवाज होतो. तर स्वानंदीचं लक्ष आता तिकडे जातंय आणि इकडे आता रागाने अर्पिता त्या मेडला म्हणते की मूर्ख मुलगी, दिसत नाही का तुला आणि तुला बघून चालता येत नाहीये का? आणि अर्पिता म्हणते की तुझ्या काय डोळ्याला पट्टी बांधली का? आणि लगेच आता ती मेड म्हणते की अहो मॅडम मी तर बाजूने जात होती. आणि तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की मला उलट उत्तर देतेस. अर्पिता आता त्या मेडला मारण्यासाठी हात उगारते, पण त्याच वेळेस आता स्वानंदी तिथे येते आणि आता मारण्यासाठी अर्पिताने हात उगारताच आता तो हात पुढे येऊन आता स्वानंदी पकडते आणि रागाने अर्पिताकडे बघत म्हणते की हात नाही उगारायचा बरं का, राजवाडेंनी मागे सांगितलंय ना. आणि लगेच आता स्वानंदी ही अर्पिताचा हात
झिडकारते तर अर्पिता आता बोट करत म्हणते की मग ती मध्ये का आली. स्वानंदी म्हणते की ती फक्त तिचं काम करत होती, तिने येऊन मुद्दाम तुला धक्का नाही दिला. आणि स्वानंदी म्हणते माणूस आहे तेव्हा असं होऊ शकतं. आणि अर्पिता म्हणते दरवेळेस माझ्याच बाबतीत असं का होतं. तर स्वानंदी म्हणते दरवेळेस तुमच्या बाबतीत होत असताना तुम्ही वरचं टोक का गाठताय मग. आणि तुम्ही बाकीच्या माणसासोबत असं काही वागताना त्यामुळे बाकीचे माणसं घाबरलेली असतात आणि बावरलेली असतात. अर्पिता म्हणते की तुला नेहमी माझी चूक दिसते ना. तर स्वानंदी म्हणते की हात वगारणं ही चूकच आहे आणि मुळात हात वगारावा असं काही झालेलंच नव्हतं. काय झालं होतं. स्वानंदी म्हणते की धक्का लागला आणि हातातली वस्तू पडली, बस एवढंच झालं ना. आणि स्वानंदी म्हणते की ते तर कुणाकडूनही होऊ शकतं. आणि इकडे आता सुस्मिता अर्पिताला बाजूला घेऊन जाते. तर आता स्वानंदी मेडला म्हणते की जा आता तू. आणि मेड निघून जाताच आता अर्पिताचा मोबाईल वाजू लागतो. आणि स्वानंदी अर्पिताचे लक्ष नसल्यामुळे त्या मोबाईल शेजारी जाते तर आशिषचा फोन आलेला असतो. आणि लगेच आता स्वानंदी तो मोबाईल घेऊन अर्पिताकडे देत म्हणते की आशिष भाऊजींचा फोन आहे. तर आता अर्पिता म्हणते नंतर करते. पुन्हा आशिषचा दुसऱ्यांदा फोन येतो. तर स्वानंदी म्हणते की अहो दुसऱ्यांदा फोन आलाय, तुमच्या मिस्टरांचा फोन आहे, हे महत्त्वाचं आहे. अर्पिता म्हणते की तुला काय करायचं, मी आणि माझा नवरा बघून घेईल. आणि अर्पिता म्हणते की मला त्याचा फोन उचलायचा नाही कारण मला त्याचा खूप राग आलाय. आणि अर्पिता म्हणते की ज्यामुळे त्याने मला इथे आणून सोडलंय ना, मला त्याचा आवाजही ऐकायची इच्छा नाहीये. आणि स्वानंदी म्हणते की त्यांना पश्चाताप झाला असेल म्हणून त्यांनी फोन केला असेल. तर अर्पिता म्हणते त्या माणसाला कधीच पश्चाताप होणार नाहीये. आणि अर्पिता म्हणते की त्याच्या डोळ्यात बघितलं ना कसा त्याचे डोळे लाल करून तो बोलत होता, तरीसुद्धा मी त्याच्याबरोबर घरी जाण्याची इच्छा दर्शवली तरीसुद्धा त्याने मला नकार दिला. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की एकदा त्याचं भागतच नाही, सतत काही ना काही तो करतच राहतो. स्वानंदी म्हणते की पण एकदा बोलून बघा ना. आणि जर ते काही उलटसुलट बोलले तर फोन ठेवणं आपल्या हातात आहे. आणि एकदा तरी बोला. तर अर्पिता म्हणते की स्वानंदी तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी खुश आहे, आनंदात आहे, हा प्रॉब्लेम आहे का तुला. आणि तर आता अर्पिता म्हणते की उगाच मला त्यांच्याशी का बोलायला लावतेस आणि मला त्या सगळ्यातून बाहेर पडायचं आणि तुम्हाला पुन्हा त्यामध्ये ढकलतेस. स्वानंदी म्हणते की मग मी एकदा बोलू का त्याच्याशी. तर लगेच मोबाईल घेत अर्पिता म्हणते अजिबात नाही. आणि सुस्मिता आता अर्पिताचा हात धरून आता तिच्या रूममध्ये अर्पिताला घेऊन जाते. तर स्वानंदी विचारात पडते. आणि इकडे आता स्वानंदी नेमकं काय आहे हे प्रकरण शोधण्यासाठी आता बाहेर जाते. आणि त्यानंतर इकडे आता अर्पिता पुन्हा एक दुसरा ड्रामा करते. आणि मल्लिका, अंशुमन, सुस्मिता ज्यावेळेस आता तिथे असतात, चाकू घेऊन अर्पिता आता स्वतःच्या हाताची नस कापू लागते आणि म्हणते की माझ्याजवळ कुणी यायचं नाही बरं का, नाहीतर मी स्वतःला संपून टाकीन. आणि त्याच वेळेस इकडे आता पाठीमागून स्वानंदी येते आणि स्वानंदी पटकन आता अर्पिताला धरते. तर समर पुढे येऊन अर्पिताच्या हातातील चाकू घेतो. आणि लगेच आता स्वानंदी अर्पिताला म्हणते की प्रत्येक वेळेस आपल्या डोळ्यासमोर जे घडतं ना ते सत्यच असतं असं नाहीये. आणि मोबाईलमध्ये बघत आता अर्पिता म्हणते की तुमचा खरा चेहरा मला आजच समजलाय आणि तो मी सगळ्यांसमोर आणू शकते. आणि लगेचच आता आशिष हा त्याच्या नवऱ्याला घेऊन आता तिथे आलेला असतो. आणि आशिषचे आईवडील देखील आता तिथे आलेले असतात. आणि आशिषला ब्लॅकमेल करून आता अर्पिताने सासरी नांदण्यासाठी आता भयानक डाव रचलेला असतो. आणि आशिषला ब्लॅकमेल करून हे सगळं नाटक करायला भाग पाडलेलं असतं. याचा व्हिडिओ घेऊन आणि आशिषच्या आईवडिलांना घेऊन स्वानंदी आता तिथे आलेली असते. तर आता समरला आता आशिषचे आईवडील सगळं काही खरं सांगून अर्पिताने राजवाड्यांच्या घरी राहण्यासाठी काय केलं हे सत्य आता स्वानंदी आता आशिषच्या आईवडिलांकडून आता समरला ऐकवताच आता समरला मोठा धक्का बसतो. आणि रागाने अर्पिताच्या थोबाडीत मारत आता अर्पिताची पुन्हा एकदा समरने केलेली असते ती राजवाड्यांच्या घरातून अकालपट्टी. स्वानंदीच्या हुशारीने आलेली अर्पिता पुन्हा गेलेली असते ती सासरी. आणि स्वानंदीने अर्पिताला दाखवलेला असतो तो कायमचा सासरचा रस्ता. तर कशी वाटली स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.